हाय एव्हरीवन, कशी आहात सगळी? मस्त का? स्वस्त राहा. आज तुम्हाला हे छोटे धपाट्याची रेसिपी दाखवणार आहे. हे असे धपाटे करतात. त्यासाठी हे असं पीठ दळून आणायचं असते. हे अर्धा किलो ज्वारी घेतली तर त्यामध्ये पाव किलो तांदूळ घालायचा अख्खा, आणि उडीद काळे किंवा उडदाची डाळ 1 वाटी, हरभरा डाळ 1-2 वाटी, आणि गहू एक वाटी घालायचा. जादा पाहिजे असेल तर, जरा मऊ पाहिजे असेल तर 2 वाटे गहू घालायचे या प्रमाणात. आणि धने जिरे आणि हळकुंड फोडून घालायचे आणि दळून आणायचं हे बारीक असं. आणि हे पीठ असं ह्याच्यात ओली मिरची, कोथिंबीर, जिरे, धना पावडर आणि ओवा असेल तर ओवा, तीळ वगैरे घालून असं हे बारीक मिक्सरला लावून घेऊन ही पेस्ट ह्याच्यामध्ये हे पिठामध्ये घालून हे असे पीठ मळायचे. हे पीठ मळलेले असे भाकरीसारखे असे थापून घ्यायचे. असे थापून अशी वाटी उठवायची आणि हे धपाटे असे काढून घ्यायचे आणि गरम तेलात तळून घ्यायचे. असे तेलात तळून घ्यायचे. आम्ही धपाटे म्हणतोय, काही जण याला वडे पण म्हणतात. आणि दही बरोबर चांगलं लागते, छान लागते. दही किंवा मग टोमॅटो सॉस बरोबर हे असे तळून घ्यायचे. टोमॅटो सॉस बरोबर खाता येतात, दही बरोबर खाता येतात, तसे चहा बरोबर पण छान लागतात. आणि एकदा केले की 2-3 दिवस टिकतात. हे आपल्याकडे सहसा असे सणाला वगैरे केले जातात. हे परफेक्ट प्रमाणात दळून आणलं की छान होतं ते. तसंही घरातील पिठे ॲड करून करता येतात, पण आम्ही असं दळून आणतो. सो गाईज, कशी वाटली रेसिपी? चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. असं या प्रमाणात सर्व थापून हे करून घ्यायचे धपाटे, वाटीने उठून तळून घ्यायचे. आणि हे असे थापलेले असे वाटीने असे परत उठवायचे. हे असे निघतात आणि तळून घ्यायचे. असे थोडे गुलाबीसर तळून घ्यायचे. गॅस मंदच ठेवायचं, एकदम करपतात ते.